नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारे छोले भजे किंवा हरभऱ्याचे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे। खायला स्वादिष्ट असे लागणारे हे भजे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण छोले घेतले, जे छोले बनवण्यासाठी हरभरे वापरतो ते आपण हरभरे घेतले। हरभऱ्यांना रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घ्यायचे। भिजून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या। धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी निचरून घ्या। एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आता सर्व हरभरे टाकून घेऊया। पाण्याचा वापर न करता हे हरभरे आपल्याला दळून घ्यायचे, थोडे जाडसरच दळा। हे बघा, हरभरे आपले ऑलरेडी भिजलेले असतात, त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही। या पद्धतीने दळून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा घेतलाय, कांद्याला घालून घेऊया। कोथिंबीर घालूया, हिरव्या मिरची लसणाचं वाटण घालूया। हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलंय, या पद्धतीने त्याला घालून घेतलंय। धनजिरं पूड घालूया, धनजिरं पूड आवर्जून घाला। 2 चमचे इतकी घातली मी। त्याच्यामध्ये हळद पावडर घालूया, लाल मिरची पावडर, ओवा घेतलाय, ओव्याला हातावर या पद्धतीने चोळून घ्या आणि नंतर टाका, त्यामुळे भज्यांना छानपैकी स्वाद येतो। चवीनुसार मीठ टाकूया। 1 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलंय व अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। तांदळाचं पीठ हे आवर्जून घाला, खूपच क्रिस्पी असे आपले छोले भजे तयार होतात। या पद्धतीने पीठ घालून झाल्यानंतर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करताना सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या। कांदा चिरल्यानंतर थोडासा मोकळा करून घेतला ना, तर मिश्रणामध्ये पटकन मिक्स होतं आणि कांद्याला पण पाणी सुटतं आणि हरभरे आपले ऑलरेडी ओलेच असल्यामुळे त्याला पाण्याची गरज पडत नाही। या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे गरम तेल होण्यासाठी ठेवलंय। आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। गरम तेल आता आपण ह्या मिश्रणामध्ये थोडंसं 1 उकळी टाकून घेऊया, त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर या पद्धतीने आपण आता छोट्या छोट्या आकारामध्ये भजे तळण्यासाठी टाकूया। आपण जेव्हा बी भजे तळण्यासाठी टाकतो, एका बाजूने भजे पूर्णपणे तळून घ्यायचे, नंतरच त्याच्यात आपल्याला झाऱ्या घालायचा आहे। झाऱ्या जर घातला तर ते तुमच्या झाऱ्याला चिटकू शकता, त्याच्यामुळे एका बाजूने व्यवस्थित तळू द्या। तळून झाल्यानंतर आपण झाऱ्याने उलट करून घेऊया। हे बघा, आपले भजे किती व्यवस्थित तळले तुम्ही बघू शकता। खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे भजे होतात छोल्यांचे। नक्की या पद्धतीने पावसाळ्यामध्ये करून बघा, खायला अप्रतिम असे लागतात। झटपट होणारे, अगदी 10 मिनिटात तयार होणारे आज मी तुम्हाला छोले भजे दाखवले। आता जे बी आपले भजे तळले त्यांना आता आपण उलटपालट करून व्यवस्थित काढून घेऊया व याच पद्धतीने सर्व भजे आता आपल्याला असे तळून घ्यायचे। तळताना गॅस हा जास्त फुल पण ठेवू नका आणि जास्त कमी पण ठेवू नका, मीडियम असा गॅस ठेवा, म्हणजे आपले भजे पण व्यवस्थित तळल्या जातात। आपले सर्व छोले भजे तळून झाले। नक्की या पद्धतीने कुरकुरीत गरमागरम या पावसाळ्यामध्ये छोले भजे बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने भजे तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।